पुण्यामध्ये एका फ्लॅटमधील 350 मांजरी बाहेर काढण्यासाठी 2 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. खराडी येथील जागेमध्ये या मांजरी हलवणार नसल्याचं मालकाने म्हटलं आहे. 2 दिवसांमध्ये मांजर हलवली नाही तर महापालिका प्रशासन कारवाई करेल अशी माहिती सुद्धा पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टर सारिका भोसले यांनी दिली आहे. आपण 48 तासाची नोटीस दिलेली होती. आता ती नोटीसही आज संपेल. नेमका आता काय कारवाई होणार आहे इथून पुढे आणि काय परिस्थिती आहे सगळी तिथं? आपण पुणे महानगरपालिका, डिस्ट्रिक्ट एसपीसी आणि पोलीस प्रशासन या तिन्ही डिपार्टमेंट मिळून संयुक्तरित्या अशी जॉईंट ऍक्शन तिथे घेण्यात आलेली होती. आणि ती घेताना तिथे आम्ही जे तुम्ही म्हटलं तसं 300 पेक्षा जास्ती असतील, कारण आम्ही 298 पर्यंतचा तर आकडा मोजला होता. नंतरचा सगळ्या डिस्पर्स झाल्यामुळे आमचा आकडा तो थोडासा हे झाला, पण नक्कीच तिथे 300च्या वरती मांजरी असतीलच. आणि त्या संदर्भात आम्ही ते जे कॅट ओनर्स आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. एसपीसीए मार्फत पण नोटीस देण्यात आलेली आहे. व आम्ही त्यांना हेच म्हणतोय की 48 तास हे आता उरकून गेलेले आहेत आणि त्यांना या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे. इनफॅक्ट माझं त्यांच्यासोबत दूरध्वनीवर कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 2 ते 3 दिवसाची अजून मुदत देण्यात यावी, जेणेकरून सेफरित्या आम्ही त्यांना हलवू. मॅडम, यापूर्वी त्यांना एकदा नोटीस दिलेली होती, त्यावेळेस काही कारवाई झाली होती का महापालिकेकडून? आणि त्याने जर आता पुढचे 48 तासात जर नाही केलं तर नेमकं महानगरपालिका त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे, किंवा ते मांजर जे आहेत ते महानगरपालिकेच्या कडून काढण्यात येणार आहेत काय? हो, नक्कीच. आम्ही 48 तासाची मुदत तर उरकून गेली, पण आम्ही यापुढे जर 3 दिवसात त्यांनी त्या सगळ्या रिलोकेट केल्या नाही तर आम्हाला स्वतः एक स्ट्रिक्टली ऍक्शन घेऊन त्या सीज करून एक चांगल्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित प्लेस करावं लागेल. त्यांना स्टरलायझेशन, वॅक्सिनेशन करावं लागेल. त्यांची काळजी ज्या पद्धतीने घेता येईल त्या आम्ही महानगरपालिका म्हणून घेऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.